येस. तू अजून इथेच? हो, ॲक्च्युली तेच सांगायला आले होते. मला घरी यायला जरा उशीर होईल. एनी प्रॉब्लेम? एक मिनिट. ही बॅलन्स शीट टॅली होत नाहीये. लीना मॅम पण घरी गेल्यात. कुणाला विचारू तेच कळत नाहीये. लेट मी चेक. हे 3500 कुठून आलेत जरा चेक कर. ओके. यासाठी तू आता ऑफिसमध्येच थांबणार आहेस? या 3500चा हिशोब लागल्याशिवाय तसंही मला झोप लागणार नाही. मी थांबतेच. ओके देन मग मी निघतो. रोजन इथेच काही राहिलं का? नाही, आय हेल्प यू. तुझंही काम लवकर होईल. बघू. अनुज, तुला कुसुम सोबत एकटं सोडण्याची रिस्क आता मी घेऊ शकत नाही. लवकरात लवकर कुसुमला आमच्याबद्दल सांगायलाच हवं, तरच ती आमच्या मध्ये येणार नाही आणि माझं लाईफ सॉर्ट होईल. गहू. रीना, रेखाला गुळपोळ्यांचं सारण तयार करून ठेवायला सांगितलंस ना? हो, तिने दुपारीच सगळं करून ठेवलंय. तसं नाही हा. तू माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक काढून दाखव ना. अगं आत्ता दाखवली ना. अजिबात नाही हा. हे बघ कुसुम, तू लास्ट मिनिट बिल ऍड केलं असणार, त्यामुळे टॅली होत नाही. काय? तुझ्याकडे लॅपटॉप आहे ना? दे. एक मिनिट, काय झालंय? काय का भांडताय तुम्ही? काही नाही आई, कुसुम बॅलन्स शीट टॅली करताना चुकली. आणि काय आहे ना, जी माणसं स्कॉलर असतात, सिन्सिअर असतात ना, ती चूक ऍक्सेप्ट करत नाहीत. हा प्रॉब्लेम. अनुज, खबरदार माझ्या सुनेला काही बोलशील तर. अगं आल्यापासून भांडतोय तिच्याशी. कुसुम, दाखव मला काय झालंय ते. दाखव. काय हो, हसताय काय? अगं 3500 रुपये टॅली होत नाहीये. एवढ्यासाठी वाद घालत होता तुम्ही? मला माहिती आहे आई, खूप मोठी रक्कम आहे, पण माझ्याकडून. कुसुम शांत हो, फार गडबड झाली नाहीये. ओ गॉड, किती ड्रामेबाज आहे ही मिडल क्लास. सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहण्यासाठी किती ड्रामे करतेय. माझं एक महत्वाचं काम आहे, मी जाते. यात काय चुकलंय माझं? कुसुम, काही नाही, मी जे सांगतोय ना तेच करेक्ट आहे. शक्यच नाही. टॅलीमध्ये माझी चूक कधीच नाही होऊ शकत. बरं कुसुम, तुला वाटतंय तू बरोबर आहेस तर स्वतःला प्रूव्ह करून दाखव. हे बघ, जर तू बरोबर असशील तर मी तुला आईस्क्रीमची पार्टी दे, आणि मी बरोबर असेल तर तू मला आईस्क्रीमची पार्टी दे. लागली बेट? हा, बेट. हे बघ. काय सांगतेस? रिअली? ओह, ग्रेट.
ओके कूल. मी शार्प 5 वाजता येते. ठीक आहे, चल मी ठेवते, नंतर बोलते. बाय बाय बाय. काय झालं आंटी? ती मिडल क्लास काय चीज आहे ना, मला खरंच काही कळत नाही. साधं ऑफिसचं काम पण कळत नाही तिला, तरी सुद्धा आहे ना तिचं कोड कौतुक चाललंय बाहेर. आता काय केलं तिने? अनुज ना चेंज होत चाललंय. त्या दोघांच्या मनामध्ये नक्की काय चाललंय ना, मला मला खरंच काय कळत नाहीये. स्वरा, अनुजने उद्या तिला बायको म्हणून एक्सेप्ट करण्याआधी ना त्या दोघांना ना वेगळं करायला पाहिजे. आंटी अगं तू सगळ्यांना प्रॉमिस करून बसलीयस. स्वरा, माझ्या लक्षात आहे, पण तुला अनुजचं चांगलं फ्युचर बघायचं नाहीये का? ती मुलगी दिसते तितकी साधी नाहीये. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, करेक्ट? तशी तिची दुखती नस सापडली आहे मला. कोण? तिचा तो भाऊ? करेक्ट. त्याला एका फायनान्शियल स्कीमचं गाजर दाखवलंय आणि त्यात तो हावरट फसला. त्याने सगळी इन्व्हेस्टमेंट त्या स्कीम मध्ये केली आहे. आता तो पूर्णपैकी बर्बाद होणार, उद्ध्वस्त होणार. आंटी तू डेंजर आहेस. मला तुझी आता खूप भीती वाटते. हा, स्वरा, तू का घाबरलीयस? तसं नाही आंटी. अगं कुसुमला घराबाहेर काढण्यापर्यंत ओके आहे सगळं, पण हे एवढं सगळं करून जर खूप मोठा लॉस झाला तर? तू बरी आहेस ना? नाही म्हणजे नक्की तुझ्या मनात काय चाललं आता? आंटी अगं मॉमला सगळं समजलंय आणि तिने मला वॉर्न केलंय. मी तुला पुन्हा जर मदत केली ना तर मागच्या वेळी जे काही झालं होतं ते ती सगळं डॅडना आणि ब्रोला सांगेल. स्वरा, मागच्या वेळेस सगळे ब्लेम मी माझ्यावर घेतले, विसरलीस का तू? अगं मी इथे आहे ना म्हणून, नाहीतर त्या कुसुमने आहे ना अनुजची ढाल करून सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली असती. स्वरा, मी तुला कित्येक वेळा सांगितलं, सुहासिनी भोवी आहे, साधी आहे. ती कुसुम आहे ना त्या सुहासिनीचं ब्रेन वॉश करते, तरी कळत नाही तुम्हा लोकांना. स्वरा, तुला तुझ्या ब्रोचं चांगलं फ्युचर बघायचंय की सुहासिनीने दिलेलं वचन तुला पाळायचंय, हे तू डिसाईड कर. आंटी यू आर राईट. मी तुझ्या सोबत आहे. हे बघ, तुला काहीही मदत लागली ना तरी तू मला सांग. थँक्स माय डार्लिंग. दादा 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 तू तू दारू पिऊन आलायस? मी माझ्या पैशांची दारू प्यान आणि तू मला जा विचारू शकत नाही. दादा 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 बस. दादा दादा बिझनेस आयडिया आवडली नाहीये का? तू तू जीजूंकडून पैसे घेतले? सांग ना. इनकेस घेतले असतील ना तर आपण त्यांना परत करून टाकू. बोल ना दादा. तुम्ही सगळ्यांनी मिळून ना कान फाटत ठरवले मला, पण यावेळी चूक माझी नाहीये. मी कोणाकोणी पैसे घेतले नाही. दादा हळू हळू बोल ना प्लीज. यावेळेस एक्झॅक्टली उलट घडलंय. तुझ्या लाडक्या जिज्जूंनी अनुज सरनोबतनी माझ्याकडून पैसे घेतले. दादा तू आता श्रुद्धीत नाही आहे. आपण उद्या सकाळी बोलूया ना. चल ना. ते लांडगा आला रे आलाची गोष्ट आहे ना, तशी अवस्था झाली माझी. कोणीच मला समजून घेत नाही. दादा ऐक ना.
कोणीच माझा ऐकत नाही. दादा आता जर कोणी बघितलं ना आणि बाबांना सांगितलं तर वाट लागेल. चल ना घरी चल आपण. तुझा तुझा क्लास आहे ना तुझा, 2 पैसे कमवायला लागली तर मला शहाणपणा शिकवणार काय? निघ निघ. पण उद्या बोलूया ना इथे. ए, जा जा क्लासला जा. हे बघ, मी म्हणते ना, एकदा आपण बिल्स आणि एक्सपेन्सेस क्रॉस चेक करूया. कुसुम काय म्हणायचंय तुला? हा शशांकचा फोन? इतक्या रात्री दादाचा फोन? 1 मिनिट. हॅलो दादा, बाबांची तब्येत बरी आहे ना? कुसुम, तुझा नवरा कुठे आहे? दादा तू मला त्याच्याशी बोलायचंय आता. त्याच्यामुळं माझा बिझनेस बुडलाय. हो, मीटिंग वर मीटिंग करतोय आणि मला इग्नोर करतोय. दादा दादा काय बोलतोयस तू? प्लीज आराम कर आता, आपण नंतर बोलूया. फोन दे त्याला. दादा इथून पुढे मला विचारल्याशिवाय तो अनुज बरोबर कुठलंही फायनान्शियल डिस्कशन करायचं नाहीयेस, कळलं? आणि प्लीज दादा असं वागत जाऊ नकोस. बाबांना त्रास होतो त्याचा, आणि डॉक्टरांनी पण सांगितलं ना आपल्याला बाबांना जपायचंय. तू प्लीज तुमची काळजी घे आणि स्वतःची पण. ए, तू तू फोन दे त्याला आधी. मला बोलायचंय त्याच्याशी. ए कुसुम, हॅलो अनुज सरनोबत, मी तुला सोडणार नाही. काय झालं कुसुम? बाबांची तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे. बरं चल मग आपण ते अकाउंट टॅली करू. नाही नाही नको. मला असं वाटतंय माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल कॅल्क्युलेशन मध्ये. मी झोपायला जाते आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काहीतरी लपवतीये माझ्यापासून. काय झालं असेल? काय झालं कुसुम? आता आर यू ओके? मी तुला म्हणाले होते ना आपण बिल्स आणि एक्सपेन्सेस एकदा क्रॉस चेक करूया. बॅलन्स शीट मध्ये एक बिल ऍडच केलं नव्हतं. तू झोपायचं सोडून आतापर्यंत बॅलन्स शीट टॅली करत होतीस. मग 3,500 रुपयांचा फरक असताना मला कशी झोप लागेल? आणि आमचे बाबा म्हणतात ज्या कामाचा आपण मोबदला घेतो त्या कामात आपण चोख असायला हवं. बरं, मी चुकलो, तू बरोबर आहेस, तू जिंकलीस. ओके चल. आता हा, हे बघ माझी झोप तर आता उडाली आहे. आपण मस्त आईस्क्रीम खाऊया आणि झोपूया. ओके. तुला माहितीये कुसुम, आईस्क्रीम हा माझा वीक पॉइंट आहे. म्हणजे मला आईस्क्रीम वरून कोणी सहज, अगदी सहज ब्लॅकमेल करू शकतो. काय सांगतोयस? माझंही थोडंफार तसंच आहे. खरंच? आपण LBS रोड वरून राईट घेतो ना आपल्या ऑफिसला जायला, त्या कोपऱ्यावरती एक दुकान आहे. ते रात्रभर चालू असतं. अगदी आता यावेळी गेलो तरी आईस्क्रीम मिळेल आपल्याला. बरं झालं सांगितलंस. नेक्स्ट टाइम एवढ्या रात्री आईस्क्रीम आणायचं असेल तर तिकडनं आणता येईल. सो आजपासून तू माझी आईस्क्रीम बडी. डन. तुला माहितीये कुसुम, लहानपणापासून मला कधी कोणी ओरडलं किंवा माझा मूड ऑफ झाला किंवा मला खूप आनंद झाला असेल तर मी इथे बसून एकटा आईस्क्रीम खायचो. आज फर्स्ट टाइम मला कोणीतरी कंपनी देते. पण स्वरा,
तिला नाही आवडायचं आईस्क्रीम? सी, तिला स्पायसी फूड जास्त आवडतं. ओ, मला सांग, तुला अजून काय काय आवडतं? पाणीपुरी झोपेतून उठवून दिलीस ना तरीही खाऊ शकते, आणि ती पण अशी मस्त मुसळधार पावसात. आहा हा हा हा. कमाल कमाल कमाल. आणि तुला? हे बघ, मला तिखट जास्त आवडत नाही, पण स्वीट डिश ऑलमोस्ट सगळ्या. कुसुम, आईस्क्रीम मेल्ट होतं. हो. एक मिनिट, इथे थोडं लागलंय. नाही नाही, हाय लिशा, बोल ना. हे कुमसुम, डिस्टर्ब केलं मी तुला? झोपली होतीस का? नाही अगं, मी आणि अनुज आईस्क्रीम खात होतो. तुला एक गुड न्यूज द्यायची होती. काय आहे गुड न्यूज? उद्या लंचलाच भेट, म्हणजे सरप्राईज काय आहे तेही कळेल. आणि हो, येताना अनुजलाही घेऊन ये. म्हणजे तू फायनली? उद्या त्याला वेळ आहे, सो म्हटलं तुमची ओळख करून दे. ओके, उद्या भेटूया. बाय. ओके, सी या. काय म्हणत होती एली? तिने उद्या आपल्याला लंचला बोलवलंय आणि तुलाही बोलवलंय. तिला तिच्या बॉयफ्रेंडची ओळख करून द्यायची आहे. आपल्या दोघांनाही बोलावलंय? या एलिशाच्या मनात आहे तरी काय? तू टेन्शन नको घेऊस. तुझ्या मीटिंग्स असतील तर तू नाही आलास तरी चालेल. कुसुम, मला झोप येते खूप. गुड नाईट. ह्याला काय झालं अचानक? अनप्रेडिक्टेबल आहे हा. ह्याचा मूड कधी चेंज होईल सांगूच शकत नाही. आर यू सिरियस? तू कुसुमला आत्ता सांगितलंस की तू उद्या तुझ्या बॉयफ्रेंडची आमच्या दोघांबरोबर ओळख करून देणार आहेस? अरे वा, आईस्क्रीम पार्टी झाली वाटतं. मग उद्या येतोयस ना लंचला? एली, कमॉन यार, काय करतेस तू हे? उद्या लंचला ये, म्हणजे तुला कळेल. मला ना टेन्शनच आलं होतं. संक्रांत तोंडावर आली आणि काहीच तयार नाही. काय हो, बरं नाही का वाटत आहे? नाही, बरं आहे. एवढा सण तोंडावर आलाय. कुसुम आणि अनुजरावांसाठी एखादा तरी दागिना करायला हवा होता. खरंय तुमचं. हलव्याच्या दागिन्यांची शोभा काही निराळीच असते नाही का? हो ना, पण अहो हल्ली कोणी बनवतच नाही. किती शोधलं, अजून 1-2 ठिकाणी शोधायला पाहिजेत. हा, कुठेही शोधायची गरज नाहीये. बाबा, हे घ्या, मी आणलंय. आता बिलकुल टेन्शन घेऊ नका. अरे वा, छान छान केलंस. वा वा वा, अगदी माझ्या मनासारखं झालं. बाबा, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय? चुकलंच माझं. आता मी यापुढे कशाचंही आणि कधीही टेन्शन घेणार नाही. गुड. हे बघ, खूप सुंदर आहे. कुसुम, आय थिंक एलीनी आपल्या बरोबर प्रँक केलाय. तिचा कोणीही बॉयफ्रेंड नाहीये. नाही अनुज, मला नाही वाटत या बाबतीत त्याली मस्करी करेल. बरं मग ठीक आहे, मला एक काम आहे, मी निघतो. मी तिला फोन करून बघते. एकच मिनिट. बॉयफ्रेंडला भेटायला घेऊन येते म्हणाली होती.
मी इथे असताना ही बॉयफ्रेंड म्हणून भेटवणार कोणाला? आता राग शांत झाल्यावर चूक लक्षात आली असेल, म्हणूनच आली नाहीये. उचलत नाहीये. ती फोन उचलत नाहीये हे याचा अर्थ ती इथे नाही येणार आहे. चल आपण निघूयात. कोण आहे हा एलिशा आणि याचा काय संबंध? मला वाटलं होतं ही येणार नाही. या एलीच्या मनात काय सुरू आहे?